आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। परळीतील जगम मित्र कार्यालयाची सूत्र आता अजय मुंडेंच्या हाती, तर वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या डीवायएसपींकडे वर्ग, तर बीडच्या पोलीस अधीक्षकांचे आदेश। वाल्मिक कराडसह 2 मुलांवर हत्या प्रकरणी गंभीर आरोप। शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द, तब्येतीच्या कारणास्तव दौरे रद्द केल्याची माहिती। हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची माहिती। सहकारी साखर कारखानदारांनी ब्लॅकमेल त्यांना करून भाजपमध्ये घेतलं जातं, अमित शहा शेअर मार्केटप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतायत, तर राऊतांची अमित शहांवर ही टीका। पवारांवर टीका केल्याशिवाय अमित शहांना समाधानच मिळत नाही, पवारांनी घेतलेले निर्णय वाचले तरी शहांना त्यांचं कार्य कळेल, विजय वडेट्टीवारांची अमित शहांवर टीका। इंदापूरमधील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटनाला न्यायमूर्ती रेवती डेरेंसह क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर, तर मंगेश साळवी ठाकरेंच्या शिवसेनेचे नवीन रत्नागिरी तालुका प्रमुख। साळवींच्या नावाला 2 दिवसात ग्रीन सिग्नल मिळणार। कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पुत्रानं मागितली कंत्राटदाराकडे लाच, कॉन्क्रीट रोडच्या कामाचं देयक काढण्यासाठी 70,000ची लाच मागितल्याप्रकरणी कंत्राटदाराची सीओंकडे तक्रार। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये वंचितचा 30 तारखेला जनाक्रोश मोर्चा, सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघणार, प्रकाश आंबेडकर मोर्चात सहभागी होण्याची शक्यता। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली, शुक्रवारी नव्यानं 6 रुग्ण आढळले, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जीबीएस आजारावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात माझी आयुक्तांशी चर्चा झाली, पुण्यातील वाढत्या जीबीएस आजाराच्या प्रसारासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस पदकांची यादी जाहीर, राज्यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर, तर 39 पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्व या सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर। लातूर जिल्ह्याच्या विकास कामासाठी मी कायमच कटिबद्ध राहीन, लातूरचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया, तर जिल्ह्याच्या समस्या योग्य रीतीनं पार पाडणार असल्याची ही प्रतिक्रिया। पुण्यातील मावळचे आमदार सुनील शेळकेंचा मटका आणि दारूच्या अड्ड्यावर छापा, मटका अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना, अवैध दारू धंद्यांच्या तक्रारीनंतर हा छापा टाकल्याची माहिती। सांगली जिल्हा नियोजन समितीचे 326 कोटी खर्च विनाच पडून, तर पालकमंत्री अभावी आणि आचारसंहितेमुळे विकास रखडला, 2 महिन्यात निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान। जळगावच्या चाळीसगाव बाजार समितीतील नोकर भरतीला विरोध, तर नोकर भरतीच्या मुद्द्यावरून महायुती महाविकास आघाडी आमने सामने। एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ, तर आजपासून एसटीची भाडेवाढ लागू, तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली दरवाढ ही आता सर्वसामान्यांना परवडणारी नाही, एसटीच्या दरवाढीवर खासदार प्रतिभा धानोरकरांची ही प्रतिक्रिया। विश्वविजेत्या भारतीय खो खो टीमचं अजित पवारांकडून अभिनंदन, खो खो टीममधील खेळाडूंचं अजितदादांकडून सर्किट हाऊस या ठिकाणी कौतुक। जळगावच्या चाळीसगावातील पाटणा देवीमध्ये साकारणार भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर, तर भाजप आमदार मंगेश चव्हाणांकडून अहमदाबाद इथल्या सायन्स सेंटरला भेट, तर राज्य शासनाकडून 20 कोटींच्या निधीलाही मंजुरी। अहिल्यानगरच्या राहात्यामधील शारदा शैक्षणिक संकुलात कॉपी मुक्ततेसाठी जनजागृती अभियान, तर परीक्षेमध्ये कॉपी करणार नाही, विद्यार्थ्यांकडून शपथ। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना, ट्रूथ अँड डेअर खेळ खेळत असताना जवळीक साधत हे कृत्य केल्याची माहिती, या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात। राजधानी दिल्लीमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात, प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यावर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, तर कर्तव्य पथावर उद्या चित्ररथांचं संचलन होणार।